नमस्कार, विश्वशांती दर्शन चॅनलमध्ये आपलं स्वागत। या चॅनलची संकल्पना आहे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सर यांची। MIT शिक्षण संस्था समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष, ज्यांनी विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड जगात शांती आणि एकता आणू शकतात हा स्वामी विवेकानंद यांचा विचार आपल्या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून प्रत्यक्षात आणला। हा विशेष कार्यक्रम आपण पाहताय प्रभावी व्यक्तिमत्व। तो चालतो प्रकाश घेऊन अंधाराला हरवायला, स्वप्नांच्या त्या वाटेवरती आशेचे दीप लावायला। त्याच्या कर्तृत्वाच्या कहाणीतून नवी दिशा उमलते, समर्पणाच्या त्या ज्योतीने जग उजळत राहते, उजळत राहते। आज ज्या व्यक्तिमत्वाचा परिचय आपण करून घेतोय ते आहेत प्रख्यात शास्त्रज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती पद भूषवलेले भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम। कार्यक्षेत्र विज्ञान। जन्म 15 ऑक्टोबर 1931, मृत्यू 27 जुलै 2015 आणि उल्लेखनीय बाब मिसाईल मॅन ऑफ इंडिया हे बिरुद। साध्या कुटुंबाची पार्श्वभूमी असलेले डॉक्टर कलाम, पण त्यांनी आपल्या कष्टाच्या जोरावर थोडं नाही तर देशातलं सर्वोच्च स्थान मिळवलं। लहानपणापासूनच त्यांनी शिक्षणाला महत्त्व दिलं आणि विज्ञानाची गोडीही जपली। इतकंच नाही तर विज्ञान क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आणि भारताच्या संरक्षण आणि अवकाश क्षेत्रात वैज्ञानिक म्हणून नाव कमावलं। 15 ऑक्टोबर 1931 या दिवशी रामेश्वरम, तामिळनाडू इथं एका सामान्य मुस्लिम कुटुंबातला त्यांचा जन्म। त्यांचं पूर्ण नाव अबुल पकीर जैनुलब्दीन अब्दुल कलाम। त्यांचं शिक्षण झालं भौतिकशास्त्र आणि एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये। शाळेत असताना तसे त्यांना सरासरीच गुण मिळायचे, परंतु ते मेहनती विद्यार्थी म्हणून ओळखले जायचे। ते त्यांच्या अभ्यासावर, विशेषतः शास्त्र आणि गणितावर बराच वेळ घालवायचे। त्यांनी 1954 मध्ये भौतिकशास्त्रात पदवी प्राप्त केली। मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये एरोस्पेस अभियांत्रिकीचा अभ्यास करण्यासाठी ते 1955 मध्ये मद्रासला, म्हणजे आत्ताचं चेन्नई इथं गेले। फायटर पायलट बनण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं, पण ते पूर्ण झालं नाही। IAF मध्ये त्यावेळी फक्त 8 जागा उपलब्ध होत्या आणि पात्रता फेरीत कलाम 9व्या स्थानावर होते। त्यानंतर भारतातल्या संरक्षण क्षेत्रातल्या महत्त्वाच्या संस्था म्हणजेच DRDO, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आणि इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इथे संशोधन आणि कार्य करताना त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। इस्रोमध्ये काम करताना त्यांनी भारताच्या पहिल्या उपग्रह प्रक्षेपण वाहनाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली। सॅटेलाइट लॉन्च व्हेकल SLV-3 या प्रकल्पावर त्यांनी काम केलं। तर DRDO मध्ये क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाला त्यांनी गती दिली। DRDO मध्ये अग्नी आणि पृथ्वी क्षेपणास्त्रांच्या विकासात त्यांनी मुख्य भूमिका बजावली। ही क्षेपणास्त्र तयार करण्यात त्यांचा मोठा वाटा होता, त्यामुळेच त्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळख मिळाली। 1998 साली झालेल्या पोखरण 2 न्यूक्लिअर टेस्टमध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। या चाचणीमुळेच जागतिक स्तरावर भारताला आपली ताकद सिद्ध करण्याची संधी मिळाली। भारतानं एक अण्वस्त्र सज्ज राष्ट्र म्हणून स्थान मिळवलं। 1997 मध्ये डॉक्टर कलाम यांना
भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम 2002 ते 2007 या काळात भारताचे 11वे राष्ट्रपती होते. ते पीपल्स प्रेसिडेंट म्हणून प्रसिद्ध होते. याचं कारण ते नेहमी विद्यार्थ्यांशी संवाद साधायचे, शाळेत जाणाऱ्या पण मोठी स्वप्न पाहणाऱ्या मुलांचं कुतूहल जाणून घ्यायचे. इंडिया 2020 ही संकल्पनाही त्यांचीच. 2020 पर्यंत भारत एक विकसित राष्ट्र व्हावं हा रोड मॅप त्यांनी मांडला होता, ज्यात त्यांची दूरदृष्टी दिसून येते. विंग्स ऑफ फायर, इग्नायटेड माइंड्स, इंडिया 2020 ही त्यांची गाजलेली पुस्तकं. अर्थात तरुणांना प्रेरणा देणारी, स्वप्न पाहण्याची दिशा देणारी आणि परिश्रम घ्यायलाही शिकवणारी. 27 जुलै 2015 या दिवशी IIM शिलाँग इथं व्याख्यान देत असतानाच त्यांचं निधन झालं. एक महान शास्त्रज्ञ, प्रभावी नेतृत्व करणारे राष्ट्रपती, तरुणांचं प्रेरणास्थान, भारताच्या विज्ञान संरक्षण क्षेत्रात बदल घडवणारे कुशल व्यक्तिमत्व ही त्यांची ओळख आपल्या सगळ्यांच्याच कायम स्मरणात राहील. आज इथेच थांबूयात. नमस्कार.